इट्स अ प्रेझेंटेशन. जरा दिसायला भारी वाटतं, बाकी काय नाही. कसं आहे ना, आपल्या घरच्या बायका आपल्याला रोज खाऊ घालतात, सकाळ संध्याकाळ. कधी कधी तुम्ही बनवा, एक दिवस केलं तर काय फरक पडतो यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 2. आजचा सीन असा आहे, मी सकाळी आलो गार्डनला आणि आज थोडंसं वातावरण चेंज आहे, कारण की थंडीचे दिवस चालू झालेले आहेत असं जाणवतं आहे आज. कारण की बाहेर पूर्ण दव पडलं आहे. तुम्ही बघू शकता, एक सीन तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आता आपण पोहोचलो जिममध्ये. आपण सांगितल्याप्रमाणे आज आम्ही काहीतरी प्लॅन केला होता जिममध्ये. हे आमचे मास्टर आहे अब्बास भाई. मास्टर मला शिकवणार आहे वर्कआउट. आम्ही आज करणार आहोत बैक आणि बाइसेप और वीडियो बनाएंगे. तो चलो, आज हमारा पहला वीडियो है. सो मास्टर का चैनल का नेम है अब्बास फिटनेस. इसको भी सब्सक्राइब कर लेना. हाँ, कटिंग पे आने का. सो हम लोग 3 महीने का ट्रेनिंग लेंगे कटिंग का. सो देखते हैं मास्टर रिजल्ट ला पाएंगे या नहीं. तर मित्रांनो, आजचा वर्कआउट आपला झालेला आहे. सो आता आपण निघतोय घरी. सो लेट्स गो. चलो मास्टर, निकलते आते कल मिलते. चलो भाई लोग, करो दबा के वर्कआउट. क्या बोल रहे हो? हाँ, झाले सगळे वर्कआउट आपलं. करू आता, उद्या भेटूया. कल आते. ठीक आहे हबीबी. सो वर्कआउट केल्यानंतर नेहमी जेवण केलं पाहिजे. त्याला पोस्ट वर्कआउट त्याला पोस्ट मील असं म्हणतात. कारण की आता आपली बॉडी पूर्ण ब्रेक झालेली असते वर्कआउट करून. त्यानंतर बॉडी रिकवरसाठी काहीतरी जेवण पाहिजे आपल्याला. तर चला आता जेवूया. त्या जेवणामध्ये काय खातोय? बाजरीची भाकर आणि मुगाची डाळ. मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण बनवणार आहोत अंडा राईस. तर आपण बनवणार आहोत अंडा राईस. आपण इकडे घेतले कांदे, टोमॅटो आणि लसूण. आणि इकडे भात शिजवून ठेवलेला आहे. ओके.
किती? 50. कसं काय बाबा? 10 रुपयाचा दिया. हा. त्या कलरचा दिया लागेल. त्या वॉटर कलर आमच्याकडं 2च पाहिजे मला. ओके. वॉटर कलर आहे नाही. 2च पाहिजे होतं आणि एक वॉटर कलरचा एवढासा डब्बा 25 रुपीज. तर मित्रांनो, आपण कांदा, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो कापून घेतलेलं आहे. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. तर आपण आता थोडं तेल टाकूया. त्याच्यानंतर कांदा फ्राय करून घेऊया. कांदा लाल होईपर्यंत थोडंसं याला हलवत राहायचं. आपण सगळं सामान ऑलरेडी बाहेर काढून घेतलेलं आहे. जिरा पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर आणि अंडा. कांदा हलका थोडा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता टमाटे ॲड करू. आपण याच्यात आता अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करू. त्यानंतर थोडं धनिया पावडर, थोडं धनिया पावडर, थोडा जिरा पावडर आणि लाल मिरची, 1 चम्मच लाल मिरची. थोडं मीठ ॲड करूया. ऑलरेडी भातामध्ये मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं मीठ टाका. त्याच्यात तेल कमी घातले, थोडंसं सुकलं आहे त्याच्यामुळे थोडं पाणी घालूया त्याच्यात. कारण की आपल्याला तेल जास्त वापरायचं. एक 2 मिनटं त्याला वाफामध्ये होऊ देऊ. खरखर खरखर आवाज येतो त्याच्यामुळे. तर आता याच्यामध्ये आपण अंडे फोडून घालूया. वन थ्री 3 अंडे बस झाले. 4 जास्त होईल. सॉरी. आता अंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता राईस घालूया. राईस मी ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. हा राईस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे ना एकदम सोपी रेसिपी अंडा राईसची. हे तुम्ही पण एकदा बनवून बघा. मी बायकांना नाही सांगते, पुरुषांना सांगतोय. कारण की आहे ना, कधी कधी तुम्ही पण तुमच्या घरच्यांना तुमच्या हाताने बनवून खाऊ घालून बघा. एक मजा वेगळीच असते. घरचे पण खुश होतात आणि एक फिलिंग वेगळी असते. अरे तुम्ही बनवलंय जेवण आज, अरे क्या बात आहे. सो यू कॅन ट्राय इट. कसं आहे ना, आपल्या घरच्या बायका आपल्याला रोज खाऊ घालतात, सकाळ संध्याकाळ. कधी कधी तुम्ही बनवा. एक दिवस केलं तर काय फरक पडतो यार. कसं आहे, घरच्यांना मग काहीतरी नवीन खायला भेटतं. ते एक हाताला चव असते. रोज आपल्या हाताने बनवून खाणं आणि कधीतरी दुसऱ्याच्या हाताने बनवून खाल्लेलं वेगळं असतं. हे माझं काही प्रोफेशन नाही आहे कुक करायचं, किंवा मी काही प्रोफेशन शेफ नाही आहे. पण आम्हाला लहानपणापासून सवय आहे घरी जेवण बनवायची.
आम्ही 5 भावंडे, आम्हा सर्वांना जेवण बनवता येतं आणि सगळे आम्ही आमच्या हाताने बनवून खाऊ शकतो आणि खाऊ घालू शकतो. आणि आमच्या वडिलांना सुद्धा सगळा स्वयंपाक येत होता. ते तर भाकरी हातावरती थापायची. आपला राईस रेडी झालेला आहे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करूया वरून. इट्स अ प्रेझेंटेशन. जरा दिसायला भारी वाटतं, बाकी काय नाही. तर चला, आपला अंडा राईस बनवून झालेला आहे. आता ताव मारूया याच्यावरती. कसा लागतोय तुम्हाला टेस्ट करून सांगतो. आणि किचनची हालत. चला, भात आपण घेतलेला आहे मस्त वाढून. हा त्याची टेस्ट करून सांगतो. तर हा आहे आपला अंडा राईस. अंडा राईस रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे. मस्त. लय भारी. अरे पण दिसलं तर पाहिजे. अरे वा, कॅमेऱ्यात चांगला आहे रे. हा चांगलं आहे का? कॅमेऱ्यात दिसतंय का पाय आधी?